जय महाराष्ट्र. नमस्कार सर्व जुन्नर तालुक्यातील पत्रकार बांधवांना. मी आज आळेफाटा येथे पत्रकार परिषद बोलवण्यामागचा हेतू काय, जुन्नर तालुक्यात चाललंय काय, ह्या संदर्भात मी सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारा शेतकरी संघटनेचा कार्याध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक या माध्यमातून मी सर्वांना विनंती करू इच्छितो की मागील 1 वर्षापासून जुन्नर तालुक्यामध्ये काय चाललंय, 2021 सालापासून जुन्नर तालुक्यात ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूक करून व सर्वसामान्य ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्यांचे पैसे हडप करण्यात आलेत. एक तुम्हाला उदाहरण देतो. वामनसाहेब कॉईन प्रकरण, बिटकॉईन, 2 महादेव ॲप, 3 ELC अल्टिमा, 4 क्रिप्टोकरन्सी, 5 माऊली मल्टीस्टेट आणि 6 पराग शहा नारायणगाव. ह्या लोकांनी सर्वसामान्य माणसाने लालचपोटी गुंतवणूक केली. ती गुंतवणूक करत असताना त्याचा परतावा म्हणून 4%, 5% ह्या रकमा देणार, ह्या दिल्या गेल्या. 2, 2.5, 3 वर्ष लोकांना व्याज मिळालं. परंतु मागील 15 दिवसापूर्वी आपण एक प्रकरण ऑनलाईन पराग शहा यांनी तक्रार केली. जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या विरोधात. त्या पराग शहांना उचलून राजगड यांच्या कार्यालयात घेऊन आले. त्यांना 4 तास त्यांच्या कार्यालयात बसून ठेवलं. त्यांचा BP हाय झाला. ते सांगतात की मला डॉक्टरकडे नाही. आपण त्यांना डॉक्टरकडे जाऊ दिलं नाही. पराग शहांनी स्वतः त्या संदर्भात व्हिडिओ प्रसारित केला तालुक्याला माहिती होण्यासाठी. मग नारायणगावमधले 2 पत्रकार आले आणि त्यांना घेऊन ॲडमिट केले. आजही पराग शहा पुण्यामध्ये ॲडमिट आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करणारी पोलीस यंत्रणा आहे. हे काम तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचं नाही. मग त्या लोकप्रतिनिधींनी पराग शहांना स्वतःच्या राजगड कार्यालयात कशासाठी बोलवलं, त्याला दमबाजी का केली, त्याच्या संपूर्ण खानदानाला संपवेल असं का म्हटलं, त्याच्या पत्नीविषयी म्हणजे स्त्रियांविषयी असे शब्द वापरले की ती पूजा शहा कोणत्या आट्याचा चक्कीचा आटा खाते, कोणत्या चक्कीचा आटा खाते. साहेब, ते त्यांच्या कष्टाने कमवून खातात. मग ह्या लोकप्रतिनिधींना हे बोलणं उचित आहे का? वामनसाहेब, वाणीसाहेब, भुजबळसाहेब, मी आपणास विनंती करतो आहे. पाडेकर साहेब, मी आज सर्वांना विनंती करतो आहे की आपलं माध्यम आपण 4था स्तंभात आज सर्वसामान्य जनतेला न्याय हक्कासाठी आपण पत्रकारितेच्या माध्यमातून आपण न्याय देणारी 4था स्तंभ. माझी जनतेला विनंती आहे. मग ह्या जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी त्या पराग शहाला कशासाठी बोलवून आणलं? पराग शहाने त्यांच्यावर आरोपसुद्धा केलेत की आम्ही मागे 2022-23मध्ये त्यांना आम्ही 2,75,00,000 रुपये रोख स्वरूपात दिलेले आहेत. त्यांनी 3 कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेत असं त्यांचं म्हणणं आहे. मग जर तुम्ही 3 कोटी
पराग शहाकडे इन्व्हेस्ट केले, गुंतवणूक केली, मग आपण त्या 3 कोटीचा शासनाला, इन्कम टॅक्सला त्याचा इन्कम टॅक्स भरला का? त्या संदर्भात आपण इन्कम टॅक्स कार्यालयात कळवलं आहे का? पोलीस यंत्रणा असताना तुम्ही पराग शहाला बोलावून आपल्या राजगडच्या कार्यालयात दाबून ठेवलं, डांबल्यानंतर त्याला 4 तासांनी सुटका केली. मग कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करणारे पोलीस आहेत. मग ती यंत्रणा असताना आपल्याला अधिकार कोणी दिला? आज सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्वसामान्य समाजसेवक म्हणून लढतो आहे. आम्ही कोणाची पिळवणूक करत नाही, आम्ही कोणाकडनं हप्ते घेत नाही, आम्ही कोणाच्या पैशाला लाचार नाही. दिनांक 3/5/2025 रोजी आळे ह्या गावामधनं टावर जाणार होती. टावरच्या संदर्भात वाणीसाहेब 1-2 शेतकऱ्यांनी मला फोन केले की शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला आमची बाजू मांडा शासन दरबारी आणि आम्हाला आमच्या बागायत जमिनीतून टावर जाता कामा नये, कारण तीच आमची काळी आई आहे, त्याच्यावरच आमचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. ह्या सगळ्या घटना मागच्या महिन्याची जर तुम्ही लोकप्रतिनिधींची, दादांची बाईट जर ऐकली असेल, वाणीसाहेब आपल्याच माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं की मी सदर आळे गावातून ही टावर लाईन जाऊ देणार नाही, मी शासनाच्या जमिनीतून कडेकडेने ही लाईन मी घेऊन जाणार आहे. मग तुम्ही एका महिन्यामध्ये U-टर्न का घेतला? मग परत तुम्ही त्याच जमीन क्षेत्रातनं टावर जाण्यासाठी प्रयत्न केला. तुम्ही पोलीस प्रशासनाला आपल्या कार्यालयात बोलवलं आणि पोलीस बंदोबस्तासाठी तुम्ही पाचारण केलं. परंतु आळे गावातील काही सुज्ञ लोकांनी त्याचा पाठपुरावा केला आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी असा निर्णय दिला की परत त्याची फेरचौकशी होऊन, फेरमोजणी होऊन टावर कोणत्या दिशेने न्यायचा हे ठरलं आहे. आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कोण कालवते म्हणून म्हटलं होतं. 3 कोटी कोणी घेतले? आम्ही लोकप्रतिनिधीवरती आरोप केले नाहीत. मग लोकप्रतिनिधींना एवढा राग कशासाठी यावा? राग कशासाठी आला? आम्ही कुठेही नावाचा उल्लेख केला नाही. मग लोकप्रतिनिधींनी मला दुपारी 1 वाजता 4 तारखेला फोन केला वाणीसाहेब, आणि फोनवरती पाहिजे तसे मला बोलले की तुमची अवकात काय, तुम्ही कसले समाजसेवक, तुम्ही काय धंदा करता का तुम्ही समाजसेवेचा, तुमच्या विरोधात माझ्याकडे तक्रारी आहेत. मग तुम्ही आत्तापर्यंत गप्प का बसलात? माझ्या विरोधात जर तुमच्याकडे लोक तक्रारी घेऊन आलात तर त्या पोलीस स्टेशनला मग माझ्यावर गुन्हे का तुम्ही दाखल नाही केले? मग तुम्ही आज मला सांगताय का, ज्यावेळी मी तुमच्याविषयी काही न बोलता तुम्ही स्वतःच्या अंगावर ओढून घेतलं आहे, परंतु मी सामाजिक बांधिलकी जपणारा समाजसेवक आहे आणि शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर शेतकऱ्यांची बाजू घेणारा हा एक शेतकरी संघर्ष संघटनेचा पुणे जिल्हा कार्याध्यक्ष या नात्याने मी आज भांडतोय. मग दादांनी फोनवरती मला पाहिजे तसे वाईट शब्द बोलले वाणीसाहेब, पण मी मोबाईल कधी रेकॉर्ड करत नाही, मी रेकॉर्ड केला नाही. शेवटी जाताना मला मी येतोय ओतूरला, म्हटलं दादा मी कुठे येऊ ते सांगा तुम्ही. हा तानाजी कुणाला घाबरणारा नाही आहे की तानाजी कुणाचा 1 रुपया खात नाही. त्यांनी दाखवून द्यावा की तानाजी तांबे पैसे खातोय म्हणून. आज माझं वय 71 आहे, दादांचं वय 52 आहे. दादांनी वयाचं तरी भान ठेवलं पाहिजे होतं की आपण लोकप्रतिनिधी आहोत. आपण ज्येष्ठ नागरिकांना जर आपण अशी वागणूक दिली तर जुन्नर तालुक्यातील जनतेने तुमच्याकडे काय म्हणून बघायचं?
सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी वाणी साहेब आजही मी जुन्नर तालुक्यात लढतोय. येणाऱ्या कोणाची अडचण असू द्या, त्या अडचणीला मी धावून जातो. पोलीस स्टेशन असू द्या, तहसीलदार कार्यालय असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, सगळ्या ठिकाणी ज्यांनी मला बोलवलं आहे त्या ठिकाणी मी जाऊन त्यांचे प्रश्न मांडलेले आहेत आणि प्रश्न सोडवलेले आहेत. वाणीसाहेब, दुःख याचं होतं आहे, आम्ही त्यांच्यावर आरोप न करताही त्यांनी स्वतःहून आरोप ओढून घेतले आणि आमची अवकात काढली वाणीसाहेब. पण हा तानाजी तांबे अवकातमध्येच आहे. तुम्ही आता तुमचे मला अवकात काढायला लावू नका. आणि हा तानाजी तांबे आजही सांगतो, कोणाला घाबरत नाही, मरायलाही घाबरत नाही आणि मारायलाही घाबरत नाही. वाणीसाहेब, मागील विधानसभेला मी विघ्नर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकरबद्दल 165 कोटीचा घोटाळा काढला. पण त्यांनी एकाही शब्दाने मला फोन केला नाही किंवा दुखवलं नाही. त्यानंतर मागीलच 15 दिवसापूर्वी मी जमीन घोटाळा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजयराव काळे साहेबांचा 28 कोटी 44 लाखाचा घोटाळा काढला. त्यांनी सुद्धा मला फोन केला नाही किंवा विचारणा केली नाही. याला म्हणतात वाणी साहेब सुसंस्कृत नेते. आणि यांचं कुठेही नाव न घालता टावरच्या संदर्भात 3 कोटी कोणी खाल्ले, शेतकऱ्यांच्या अन्नात माती कोणी कालवली, ही विचारणा आम्ही केली तर यांना का झोंबलं. मग लेकीला वाणीसाहेब, दुःख याचं होतं आहे की सर्वसामान्य जनतेला आम्ही न्याय देत असताना जर लोकप्रतिनिधी म्हणतात तुम्ही समाजाचे समाजसेवक नाही आहे, जुन्नर तालुका तुम्ही नासवला आहे. मला फोनवरती म्हणतात तुम्ही नासवला आहे. तानाजी तांबेने जुन्नर तालुका नासवला आहे. आत्मपरीक्षण करा आणि मग विचारा. जुन्नर तालुक्यातली जनता सुज्ञ आहे, सांगेल की जुन्नर तालुक्यात तानाजी तांबेने नासवला आहे का कोणी नासवला आहे. वाणीसाहेब, बरंच बोलण्यासारखं आहे, मला बरंच सांगता येईल, पण मी आता ह्याच पत्रकार परिषदेमध्ये त्याचा सगळा भांडाफोड करणार नाही आहे. वाणीसाहेब, जुन्नर तालुक्यातील भूसंपादन जमिनी झाल्या. साळकवाडी टोल नाक्याला शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. त्या जमिनी जात असताना त्यांना गुंठ्यामागे 45,000 ते 57,000 रुपयाचा गुंठ्याचा मोबदला मिळाला. आणि तिथून पुढे तुम्ही जर गेले 6 ते 7 किलोमीटरवरती नारायणगावच्या हायवेला गुंठ्यामागे 4.5 लाख ते 5.5 लाखाचा शेतकऱ्यांना परतावा मिळाला. मग हा फरक का. मग तुम्ही म्हणता ना मी चाळकवाडीचा आहे, मी लोकप्रतिनिधी आहे, मग तुमच्या शेतकऱ्यांना तुम्ही न्याय का दिला नाही, तुमच्या शेतकऱ्यांची तुम्ही बाजू का मांडली नाही. नारायणगावकरांना गुंठ्यामागे 4,500 ते 5,500 रुपये मिळतात, 4.5 लाख ते 5.5 लाख रुपये मिळतात आणि तुमच्या चाळकवाडीच्या शेतकऱ्यांना गुंठ्यामागे 45,000 ते 57,000पर्यंतच मोबदला मिळाला आहे, परतावा मिळाला आहे. हा फरक का. आजही मी लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो, आम्ही साहेब तुम्हाला कधी दुखवलं नाही, तुमच्या मर्मावर कधी बोट ठेवलं नाही, पण तुम्ही आमच्या मर्मावर बोट ठेवले, तुम्ही आमची अवकात काढली, तुम्ही आमची लायकी काढली, म्हणून आम्हाला बोलावं लागला आणि आता बोलणार. आजही मी लोकप्रतिनिधींना विनंती करतो आहे, तुम्ही तुमचं काम करा, जनतेची सेवा करा, शासनाचा आलेला निधी वापरा, पण त्या निधीमध्ये जर काही घोटाळे झाले तर हा तानाजी तांबे काढल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी तुम्ही म्हणू नका तुम्ही असं का करता. तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, शासनाचा निधीचा विनियोग चांगल्या ठिकाणी करा, आम्ही सुद्धा त्याच्या विरुद्ध बोलणार नाही. पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलं तर तिथे तानाजी तांबे हजर होऊन सगळा त्याचा भांडाफोड करणार. वाणी साहेब, आजची जुन्नर तालुक्याची जर परिस्थिती पाहिली तर भयंकर बिकट आहे. आज पाण्याचा प्रश्न आहे, तलावात पाणी नाही, त्याच्याबद्दल कोणी बोलायला मागत नाही. शेतकऱ्यांच्या कुठल्याही बाजारभावाला किंमत नाही, कुठल्याही तरकारीला किंमत नाही, टोमॅटोला बाजारभाव नाही आहे, कांद्याला बाजार नाही आहेत. आज शेतकरी मेटा कुटीला आला आहे.
त्याचं लोकप्रतिनिधीला पडलं आहे का हो साहेब? अजिबात पडलेलं नाही आहे. मग लोकप्रतिनिधी करतात काय? लोकप्रतिनिधीचं कर्तव्य नाही का शेतकऱ्यासाठी भांडायचं? आता टोल में झोल बोल हरी बोल, पण मी आज बोलणार नाही. वेळ पडेल त्यावेळी बोलणार. साळकवाडी टोल नाका, डुंबरवाडी टोल नाक्याबद्दल मी बोलणार. माझ्याकडे भरपूर बोलण्यासारखं आहे वाणी साहेब, पण एकाच दिवशी मी याचा भांडाफोड करणार नाही. वेळ पडेल त्यावेळी मी याचा भांडाफोड करणार. तुमचं आता सगळं व्याख्यान ऐकलं, तुम्ही ज्या मुद्दे मांडले त्याला आधार काय आणि तुम्ही शहांची वकिली का करता? वाणीकडे ऐका, 200हून अधिक कोटीची लोकांची गुंतवणूक आहे. काहींनी पतपिढीतून इकडनं तिकडनं कर्ज काढले, ते पैसे लोकांना मिळाले पाहिजे. तुम्ही लोकांची बाजू घ्यायला पाहिजे. तुम्ही शहांची वकिली करताय. वाणी साहेब, मी शहांची वकिली करत नाही. तुम्ही म्हणले शहाला उचललं, हो डांबून ठेवलं ना, कशाच्या आधारे तुम्ही बोलताय? हो, जी वस्तुस्थिती आहे, जी शहांनी स्वतःची मुलाखत दिली, ती मुलाखत आम्ही ऐकली. मग कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी काय पोलीस प्रशासन आहे. मग जर लोकप्रतिनिधीने 3 कोटी रुपये गुंतवले होते तर त्यांनी पोलीस प्रशासन आळेफाट्या पोलीस स्टेशनला जायचं, कायदेशीर तक्रार दाखल करायची की माझे 3 कोटी रुपये मी ह्या कंपनीमध्ये अडकवलेले आहेत. त्याला तिथे बोलून घ्यायचं. तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये बोलून त्याला 4 तास डांबवणं ही कायद्याची चूक आहे साहेब. कायद्याने चुकीचं आहे. म्हणजे कायदा हा बिहार नाही आहे, हा जुन्नर तालुका आहे साहेब. लोकप्रतिनिधींकडून जो काही शहांना त्रास झाला त्याविषयी त्यांनी काही तक्रार केली का पोलीस प्रशासनाकडे? त्यांनी ऑनलाईन तक्रार केलेली आहे. कालपर्यंत ते SP साहेबांना भेटलेत. अजून त्यांना पुरावे हवेत, ते पुरावे त्यांनी सादर केलेत, पण अजून गुन्हा दाखल झालेला नाही. आम्हाला साहेब म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवता कामा नये. लोकप्रतिनिधींची चाललेली तालुक्यात दादागिरी, लोकप्रतिनिधी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्याला तुझ्या अवकात काय काढत असतील तर हा सामाजिक कार्यकर्ता हा तानाजी तांबे कधीही खपून घेणारा नाही, सहन करणारा नाही. तानाजी तांबेंना लोकप्रतिनिधी बोलले याचा राग मनात आहे का नेमकं काय? साहेब, मी आत्तापर्यंत कोणाबद्दल कधी वाईट बोललो नाही आणि वाईट बोलणारही नाही आहे. पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने आमची अवकात काढत असाल, आमची लायकी काढत असाल तर आम्हीसुद्धा तुमच्या मागे लागणार ना साहेब. का लागणार नाही? तर तुम्ही काय करता आम्हाला माहिती आहे ना. तुम्ही काचेच्या घरात आहात, आम्ही काचेच्या घरात नाही आहे. आम्ही प्रॉपर्टी कमवली नाही आहे. हे आहे आमची अशी प्रॉपर्टी, हीच प्रॉपर्टी आहे सर्वसामान्य जनतेची सेवा करणं. आपण दुसऱ्यांवर आरोप करतो तर 4 बोटं आपल्याकडे पण राहतात. तुम्ही म्हणाल पुन्हा तो मुद्दा तुम्ही ओपन करता. विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही शेरकरांवर खूप आरोप केले. आता मगाशी म्हणाले शेरकर काय बोलले नाही, संजय काळेसाहेब काय बोलले नाही. तर तुमचे काही लागेबांधे असतील, तुमच्याबद्दल सुद्धा लोक वेगवेगळी चर्चा करतात ना. मग साहेब, जशी मी तानाजी तांबे पत्रकार परिषद घेतोय तशी जर माझ्यावर कोणाला आरोप करायचे असतील, मी जर खंडणीखोर असेल, मी हप्ते घेत असेल, ते सुद्धा त्यांनी पत्रकारांसमोर मांडावेत ना. की तानाजी तांबे खंडणी घेतो, तानाजी तांबे हप्ते घेतो, हे सांगावेत. हा अधिकार आहे त्यांचा. त्या पराग शहांची तुम्ही इतकी धडधडीत बाजू मांडताय, लोकांचे त्यांच्याकडे हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक आहे, लोक अडचणीत आहे, त्या लोकांनी काय मेसेज घ्यायचा याच्यातून? साहेब, पराग शहांना मी फोन केला, त्यांना सांगितलं आहे, त्यांनी मला सांगितलं की मी माझी प्रॉपर्टी विकून काही लोकांचे पैसे दिलेत आणि आजही मी पैसे देण्याच्या मनस्थितीत आहे. पुण्यामधील माझी प्रॉपर्टी मी विकतोय, ती विकल्यानंतर ज्यांचे गुंतवलेले पैसे ते मी त्यांना देणार आहे, हा त्यांचा शब्द आहे. पराग शहांनी हात वर केले नाहीत. ते सर्व ज्यांनी पैसे गुंतवलेत, इन्व्हेस्ट केलेत, त्यांना ते पैसे देणार आहेत. आणि काही लोकांना पैसे दिलेत प्रॉपर्टी विकून, त्यांची संपत्ती विकून. तुम्ही पाठराखण करताय पराग शहांची? ना, अजिबात पाठराखण करत नाही साहेब. लोकप्रतिनिधींनी त्यांना जी चुकीची वागणूक दिली त्याबद्दल बोलतो मी साहेब. लोकप्रतिनिधींना कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करायचं काम होतं. पोलीस यंत्रणा होती, तिथे जायचं होतं, तिथे तक्रार करायची होती, पोलिसांनी त्याला बोलवलं असतं. मग तुम्ही जर तुमच्या कार्यालयात बोलून त्यांना दमबाजी करत असाल तर साहेब हे कसं सहन होईल साहेब? तालुक्याच्या आमदारांवर ते खंडणीचा गुन्हा दाखल करतात. तालुक्याचे ते आमदार आहेत, एक संविधानिक पद आहे. अशा माणसावर बेछूट आरोप करायचे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा, मग पोलिसात जाऊन तक्रार का नोंदवत नाही? साहेब, त्यांनी आजही पोलिसात गेलेले आहेत.
कालही गेले होते आणि आजही त्यांची प्रक्रिया चालू आहे. त्यांना जेवढे पोलीस प्रशासनाने एव्हिडन्स मागितलेत ते त्यांनी एव्हिडन्स सादर केलेले आहेत आणि त्या सादरप्रमाणे पोलीस त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून तो गुन्हा दाखल करतीलच. आपण तर त्यांना जबरदस्ती करू शकत नाही की तुम्ही गुन्हा दाखल करा म्हणून. कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करणारे पोलीस प्रशासन आहे, त्याचा संपूर्ण अभ्यास करूनच ते गुन्हा दाखल करणार. वाणी साहेब मला फोनवरती बोलता बोलता लोकप्रतिनिधी म्हणाले, तुम्ही काय मला डीबी समजता का? म्हणलं साहेब डीबीनी खंडणी घेतलेली होती म्हणून डीबीच्या विरोधात आम्ही गेलो आहे. आम्ही तुमच्याबद्दल काही बोललो आहे का? मग तुम्ही हे शब्द काय वापरतात? मला का तुम्ही डीबी समजले का? ही म्हणायची त्यांना गरज नव्हती. तुम्ही असं वाटत नाही की बाबा कुठंतरी हा स्टंट करताय? तुमच्या डेपा वास्तव सुधारलं पाहिजे. तुमच्या डीपीला आजही माजी आमदार अतुल बेनके यांचा फोटो आहे. तुम्ही स्वतःला समाजसेवक म्हणता, त्रयस्थ समजता. तुम्ही फोटो कोणाचा लावायचा तुमचा प्रश्न आहे, पण असं म्हणजे आपण म्हणतो ना धूर निघतो म्हणजे खाली आग आहे, संशय तर बळावतो ना. वाणी साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे. उद्या मला वाटलं वाणी साहेबांविषयी माझं प्रेम चांगले, वाणी सुसंस्कृत आहेत, उच्च शिक्षित आहेत, चांगले आहेत, चारित्र्य संपन्न आहेत, चारित्र्याला कुठेही कलंक नाही. त्यांच्या पक्षात जा तुम्ही. पक्षात मला कशाला जायचं? मला आता मला सांगा, जर मला भगवान शंकर आवडत असेल, मला मारुती आवडत असेल तर मी त्याच्यात भक्ती करणार ना. 33 कोटी देवांपैकी एका देवाला आपण कुठेतरी मानणार की नाही? मग त्याप्रमाणे अतुल बेनके देव नाही. अहो दादा मी तुम्हाला पॉलिटिकल पक्षाची अहो वाणी साहेब मी तुम्हाला तेच सांगतोय. बेनकेंचा चालू आहे, तुम्ही देवांना मध्ये घेऊ नका. अहो अतुलजी बेनके साहेब चारित्र्य संपन्न आहेत, उच्च सुशिक्षित आहेत. कोणीही कॅरेक्टरचं सर्टिफिकेट मग काय हवंय तुम्हाला? पॉलिटिकल पर्सन माणूस असू द्या ना. म्हणजे त्या आपला तुम्ही समाजसेवक समजता. हो मग त्यातनं काय? उद्या अण्णा हजारेंवर तुम्ही अण्णा हजारेंचा मी फोटो ठेवील साहेब. अण्णा हजारे हा कुठल्याही राजकीय पक्षाचा माणूस नाही. तुम्ही जो ठेवलाय तो एका राजकीय पक्षाचा नेता आहे आणि तुम्ही याच्यावर त्याच्यावर आरोप करताय ते त्यांच्या विरोधात निवडणूक लढून आलेले आहे. हो असू द्या, पण त्यांचा प्रचार मी केला होता. मला वाटलं होतं की ते उमेदवार चांगले आहे, क्वालिफाईड आहेत. कळवळा आणि सोनवण्यांची कावीळ अजिबात नाही साहेब. जर मला लोकप्रतिनिधींनी फोनवरती माझी अवकात काढली नसती, मला अश्लील भाषेत काही बोलले नसते तर मी सुद्धा आज ह्या स्टेपला आलो नसतो. तुमची अवकात करून चौकात बोलवलं होतं, चौकात जायचं. मग त्यांनी बोलवायचं ना. मी चौकात होतो ना, मोनिका चौकात बसलो होतो साहेब आणि ते ओतूर स्टँडला होते. मग त्यांनी फोन करायचा मला, या तानाजी तांबे या तुम्ही. मी बसलो इथे एस टी स्टँडला ओतूरच्या. का बोलवलं नाही मला? जुन्नर तालुका सुसंस्कृत तालुका आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे, वारकरी संप्रदायाने नटलेला हा तालुका आहे. काय म्हणजे तालुका बिघडवायचं काम चालवलं का काय साहेब? भाषेत म्हणजे तालुका नासवायचं काम चालू आहे. वाणी साहेब हे शब्द माझे नाही आहेत. हे लोकप्रतिनिधींनी फोनवरती मला म्हटले की तुम्ही तालुका नासावताय. मग ह्या सामाजिक काम करणाऱ्या समाजसेवकाने तालुका नासावला का हो? आज तालुका सुज्ञ आहे, तालुका सुशिक्षित आहे, तालुक्याला संपूर्ण माहिती आहे की हा जुन्नर तालुका कुणी नासवला आहे. तानाजी तांबेने नासवला आहे का कुणी नासवला आहे? जर तुम्ही समाजसेवकाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असाल, पण हा तानाजी तांबे बदनाम जरी तुम्ही केले, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले, माझ्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले, तरी तानाजी तांबे समाजसेवेला बांधिलकी राहणार आणि जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची समाजसेवा करणार. परंतु तुम्ही जो आता हा एक मुद्दा घेऊन जो पत्रकार परिषद भरवली ते माजी आमदारांविषयीचं असलेलं तुमचं प्रेम आणि आजी आमदारांविषयी असलेला तुमचा रागुस्वा ती कुठेतरी वैयक्तिक तुमची बाब आहे का? मॅडम तुम्ही विचारलेला प्रश्नाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण अतुल बेनकेंच्या मी सानिध्यात नाही. जो मी विधानसभेला डी पी ठेवला होता मी तसाच तो डी पी ठेवला आहे. तो डी पी मी काढला नाही. त्या विधानसभेला पूर्ण 17 दिवस संपूर्ण तालुक्यात मी त्यांच्याबरोबर फिरत होतो आणि त्यांचं प्रामाणिकपणे काम करत होतो. कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही 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 विचारला तुम्ही ना की तानाजी तांब्याला किती पैसे दिले. आता डीपी बदलणार की नाही तो माझा प्रश्न आहे ना साहेब. वाणी साहेब मला हे कळत नाही. 33 कोटी देवांपैकी जर मी एक देवाला मानलं, सांगतो तुम्ही बेनके आणि देवांची तुलना करू नका. आपल्या बेनकेबद्दल राग नाही,
देवाबद्दल रुसवा नाही, मी असं कंपॅरिझन कसं करणार? बरं, तुम्हाला त्याची एलर्जी काय? अतुल बेनकेंचा डीपीला मी फोटो ठेवला तर एलर्जी असं आहे. आपणाला एलर्जी का? समजा मी एक बातमीदार आहे, त्या बातमीदाराने असं न्यूट्रल निपक्षपणे सगळ्यांची बाजू लावली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला स्पष्टपणे विचारतोय, तुम्ही स्वतःला समाजसेवक समजता, जनतेचे प्रश्न सोडवणारे म्हणता आणि फक्त बेनके साहेबांचा फोटो टीपीला ठेवता. शेरकरांचा का नाही, संजय काळेंचा का नाही, शरद सोनवणेंचा का नाही, निवृत्तीशेठ शेरकरांचा का नाही, शिवाजी काळेंचा का नाही, दत्तू आबा लेंडेंचा का नाही, जांभळशेठ तांब्यांचा का नाही? ज्यांच्याविषयी आत्मीयता, ज्यांच्याविषयी प्रेम, त्याचाच माणूस डीपीला फोटो ठेवणार. वाणी साहेब सोनवण्यांबद्दल आत्मीयता नाही म्हणून आता हा सगळा नाही 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 त्यांनी मला फोनवर माझी अवकात काढली, माझी लायकी काढली, फोनवर मला अश्लील शब्द वापरले, मला धमकी दिली म्हणून साहेब ही वेळ माझ्यावर आली. जर त्यांनी समोरासमोर मला बसवलं असतं, विचारलं असतं, त्यांच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर दिली असते वाणी साहेब. पण फोनवरती मला वाणी साहेब फोन रेकॉर्डिंग करायची सवय नाही, मी फोन रेकॉर्ड करत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांनी ट्रोल केलं, रेकॉर्डिंग दाखवा, मला ती सवयच नाही आहे. यापुढे दुसरं हे करणार का रेकॉर्डिंग वगैरे? काही नाही, मला वाटत नाही साहेब. आता तुमच्याकडे काही पुरावा आहे नाही. उद्या सोनवणे म्हणाले मी असं तानाजी तांबेंना काही बोललोच नाही तर काय? सांगावं, त्यांनी बोलावं, जनतेला सांगावं की मी तानाजी तांबेला कोणत्याही याच्यामध्ये बोललेलो नाही, तानाजी तांबेबद्दल मी वाईट शब्द वापरले नाहीत, तानाजी तांब्याची अवकात काढली नाही. बोलावं त्यांनी, सांगावं जनतेला, जुन्नर तालुक्याच्या जनतेला मी असं बोललेलोच नाही. तुम्ही एकीकडे समाजसेवक म्हणता, एकीकडे मनसेमध्ये होता, मध्ये बेनके साहेबांचं काम केलं, नंतर आता पुन्हा समाजसेवक झाले. लोक संशय तर निर्माण करणार ना साहेब. मी मनसेचा जुन्नर तालुका अध्यक्ष होतो. विधानसभेला 2024ला मी पहिला पक्षाचा राजीनामा दिला, कारण पक्ष संघटनेचे आदेश आले नाहीत की कोणाचं काम करायचं. त्या अवस्थेमध्ये आम्ही मग काम कोणाचं करायचं म्हणून आम्ही राजीनामा दिला माझ्या संपूर्ण टीमने. आणि आम्ही आदरणीय अतुल शेठचं त्या माध्यमातून विधानसभेला प्रामाणिकपणे काम केलं साहेब. ही आमची चूक झाली का? तुम्ही म्हणताय मी ज्येष्ठ आहे, ज्येष्ठ माणसाला आमदार सोनवणेंनी असं बोलायला नव्हतं पाहिजे. मग ज्येष्ठत्वाच्या नात्याने तुम्ही हे आमदार सोनवणे सांगू शकत होते की दादा हे वागणं बरं नव्हतं, असं तुम्ही चुनू नका, माध्यमांचा वापर करून काय घेता? मी फोनवरती बोललो त्यांना की साहेब तुमच्याबद्दल तुम्ही 3 कोटी घेतलेत म्हणून कुठेही तुमच्या नावाचा उल्लेख नाही. आम्ही एवढंच म्हटलं की हे 3 कोटी शेतकऱ्यांच्या अन्नात माती कुणी घालवली, आम्ही असं म्हटलं आहे. अजूनच तर तुम्ही हे वाचा साहेब, तुमच्या लक्षात येईल. आम्ही लोकप्रतिनिधींना कुठेही बदनाम केलं नाही किंवा शरददादांना कुठेही बदनाम करण्याचा प्रयत्न केला नाही, पण त्यांनी ते अंगावर ओढून घेतलं. वाणी साहेब तुम्ही लिहिलेला मजकूर कुठलाही माणूस सांगेल का हा उंगली निर्देश कोणाच्या बाजूला आहे? मेसेज तुमच्याकडे आहे? माझं हँग झालं परवा, मोबाईलचं सगळं डिलीट झालेलं आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही दाखवा. तुम्ही म्हटलं त्याच्यामध्ये आठवतंय तुम्हाला? हो आठवतं ना साहेब. कुठून तरी आलं फॉरवर्ड केला? नाही 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 मी माझ्या याच्यात मी लिहिलेलं आहे काय साहेब. लिहिलं? आता तो डिलीट झालेला आहे. कुठून तरी आला? नाही 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 साहेब, माझा लिहिलेलं आठवत नाही? वाणी साहेब माझा टोटल मोबाईल त्या दिवशी माझी स्वतःचा व्हिडिओ मी संपूर्ण तालुक्यात शेअर केल्यानंतर माझा मोबाईल हँग झाला आणि तो 24 तासासाठी व्हॉट्सअप बंद झाला. तर म्हणजे तू शरदतानेच हँग केला? मी असं कोणावर आरोप केलेत का हो? तानाशेठ तुम्ही मगाशी असं म्हणले की मी ह्याचा जमीन घोटाळा बाहेर काढला, कारखान्याचा काय घोटाळा मागे बाहेर काढला. तुम्ही हे सगळे घोटाळे तुमच्या जे तालुक्यात जमत नाही कोणाला ते तुम्ही बाहेर काढता आणि 3 कोटी कोणी खाल्ले तुम्हाला सापडत नाही. साहेब 3 कोटी त्या कार्यालयातनं कुणी खाल्ले आम्ही कोणाचं नाव घेतलं का साहेब? जी माहिती मिळाली आम्हाला कोणी खाल्ले येईल ना निदर्शनास, वेट अँड वॉच. एवढा करोडो रुपयांचा घोटाळा तुम्ही कारखान्याचा खायला म्हणता, होणार ना साहेब. आता 20 कोटीचा घोटाळा बाजार समितीचा म्हणता. तुम्ही परत प्रश्न साहेब आताही तुम्हाला मी सांगतो, थोडं थांबा, वेट आणि वॉच करा, ते आपल्या निदर्शनास येईल की तानाजी तांबे चुकीचं बोलतोय की पण आम्ही लोकप्रतिनिधीवर आरोप करत नाही. आम्ही कुठेही त्या आमच्या याच्यामध्ये व्हॉट्सअपच्या याच्यामध्ये म्हटलं नाही की लोकप्रतिनिधींनी 3 कोटी घेतले म्हणून, कुठेही म्हटलं नाही. फक्त शेतकऱ्यांच्या अन्नात माती कोणी कालवली. तानाशेठ तर म्हणतात ताक भात ओळख नाही की तुम्ही हुशार आहे, तालुक्याची जनता हुशार आहे.
तुम्ही जो काय मेसेज टाकला त्या मेसेजमधून तुम्हाला काय म्हणायचंय हे न कळण्या इतपत तुमचं तर वय खूप आहे, पण बाकीची जनता काय फार दूधपुळे असं काय नाही. तुम्हाला म्हणायचं काय ते त्या मेसेजमधून कळतं नाही. असं नावच घेऊन कशाला म्हणायला. पण साहेब, आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनीमधनं जी टॉवर लाईन जात होती त्याच्यासाठीच आम्ही टॉवर फोडला होता. शेतकरी नेते गणपतराव डुंबरे साहेब असतील, डॉक्टर तोडकर साहेब आले होते, खांडके साहेब आले होते, आम्ही सगळे होतो. आमचा हेतू साफ होता की शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांची काळी आई वाचली पाहिजे आणि शासनाच्या जमिनीतून डायव्हर्शन करून गायरानातनं टावर जाऊ द्या. आमचा विरोध नाही टावरला, टावरला विरोध नाही, शेतकऱ्यांची जमीन वाचली पाहिजे त्याला विरोध होता. संविधानिक राज्य आहे, आपल्याला बोलण्याचा, लिहिण्याचा, व्यक्त होण्याचा कायदेशीर अधिकार आहे. श्रद्धा सोनवणे तर तुम्हाला अशा दादागिरी भाषेत बोलले असेल तर त्याचं समाधान होणार नाही. पण तुम्ही कुठेतरी भविष्यकाळामध्ये हे असंच चालू राहणार आहे का? त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे तालुका असाच नासवला जाणार आहे का? टीकाटिप्पणी होतच राहणार आहे का? वाणी साहेब, मी परत हात जोडतो आणि विनंती करतोय की आम्ही सामाजिक बांधिलकी जपणारे समाजसेवक आहोत आणि शेतकऱ्यांचं हित जपणारे आहोत. आमच्याकडून आजपर्यंत मागील 10 वर्षात तुम्ही दाखवा की आम्ही तालुका कुठे नासवला. एक उदाहरण दाखवा. हा तानाजी तांबे ह्या समाजसेवेतून संन्यास घेईल आणि घरी बसेल. एकच उदाहरण दाखवा की ह्या तानाजी तांबेने तालुका नासवला म्हणून. पराग शहा यांनी लोकांकडून जे पैसे घेतले, उद्या काय जे होईल ते पुढे. जर असं झालं की शहांकडून लोकांची फसवणूक झाली, लुबाडणूक झाली, तर तानाजी तांबे कोणाच्या सोबत? सर्वसामान्य जनतेच्या सोबत. ज्यांची फसवणूक झाली त्यांचीच बाजू घेणार मी. आणि बरं, शहांचा शब्द आहे की मी नारायणगावमधली काही प्रॉपर्टी विकली, लोकांचे पैसे दिले, पुण्यामधली माझी प्रॉपर्टी विकायची, ती विकल्यानंतर मी ज्यांचे द्यायचे पैसे त्यांचे मी पैसे देणार आहे, हा त्यांचा शब्द आहे साहेब. शब्दाची हमी तानाजी तांबे घेणार आहे. मी मला एक सांगा, मला सर्वसामान्यांचे फोन आले का आमचे इन्व्हेस्ट 25 लाख आहेत, कोणाचे 50 लाख आहेत. मी त्यांना फोन केला, म्हटलं शहासाहेब म्हटलं की मला देणार आहे मी, पण माझी पुण्यातली प्रॉपर्टी विकली गेली की मी ज्यांची गुंतवणूक झाली आहे त्यांचे पैसे मी त्यांना परत देणार आहे, हे त्यांनी ठरवलं. प्रॉपर्टी आहे म्हणून त्या प्रॉपर्टीच्या बेसवरती ते एवढं बोलतात की मी जनतेचा पैसा देईन. जर आता त्यांच्याकडे प्रॉपर्टी नसती तर मग जनतेने काय करायला हवं होतं? मग तुम्ही जसं म्हणता की तुम्ही एक समाजसेवक आहात म्हणून आता तुम्ही कोणातरी एकाची बाजू घेताय किंवा उद्या जर जनतेचा पैसा लॉस झाला तर तुम्ही जनतेची बाजू घ्या. मॅडम, लोकप्रतिनिधी म्हणून शरद सोनवणे हे शहांच्या विरोधात उभे राहिले जनतेसाठी. मॅडम, तुम्ही ती बाब एवढी वैयक्तिक का घेताय? वाणी साहेब, हा फोटो पहा. ठाण्यामध्ये पराग शहाने तक्रार केली आणि ठाण्यामधले ज्यांच्याकडे गुंतवणूक केली त्यातले 2 आरोपी पकडलेत. हा एक आरोपी अथर्व जेलमध्ये मुंबईला आहे आणि त्या आरोपीने कुणाला बुके देतोय, कुणाचं स्वागत करतोय? जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचं. बंद झालं दिसत नाही. तिथला कुठला माणूस? लाल टी शर्टवाला, लाल टी शर्ट, हे बघा लाल टी शर्ट. हा एक झाला. जो दुसरा उभा आहे हा आरोपी फरार आहे. कोणाच्या सोबत येतो? लोकप्रतिनिधीच्या सोबत आहे. तुम्ही तर बोलला होता की तुमचा मोबाईल हँग झालाय, सगळं डिलीट झालं. काल चालू झाला मॅडम. हे फोटो गॅलरीमध्ये सेव्ह होते. परंतु तो एवढा इम्पॉर्टंट मेसेज होता. हा, हे माझा मोबाईल काल चालू झाला. मी मोबाईलवाल्याकडे गेलो आणि त्याने संपूर्ण डाटा हे केला आणि चालू केला. हे जे पराग शहा आहेत यांचे गुंतवणूकदार आपल्या तालुक्यातले, बरोबर? हो सर, बरोबर. मग यांनी ही कंप्लेंट वर्तकनगर पोलीस स्टेशन ठाणे येथे कंप्लेंट रजिस्टर केली. का केली? नारायणगाव पोलीस स्टेशन त्यांच्या दुकानापासून हाक मारली तरी नारायणगाव पोलीस स्टेशनला जाऊ शकतो. ज्यांच्या आलेली होती नारायणगावच्या जनतेची सगळ्यात जास्त, तालुक्याची, जुन्नर तालुक्याची. मग त्यांनी तिकडे तक्रार कारण काय? ज्यांच्या माध्यमातून हे पैसे गुंतवले गेले ते ठाण्याचे रहिवासी होते.
त्यांच्याकडे गुंतवले. मग ती तक्रार त्यांनी ठाण्यात जाऊन केली, ठाण्यात FIR दाखल केला. त्यातला एक आरोपी आज अथर्व जेलला मुंबईतला आहे आणि एक आरोपी फरार आहे आणि त्यातला मेन सूत्रधार आहे तोही फरार आहे, मेन मुख्य सूत्रधार. तुम्ही असं म्हटले का ज्या गुंतवणूकदारांनी पराग शहांना पैसे दिले त्यांना तुम्ही फोन केला की पराग शहा असं म्हटले की मी बाबा माझी प्रॉपर्टी विकून पैसे देतो. म्हणजे तुम्ही पराग शहांच्या वतीने एवढं गुंतवणूकदारांना फोन करताय, तुम्ही पराग शहा फोन नाही केला. एक दोघांचेच मला फोन आले ते की तानाशेठ आमचे पैसे गुंतवलेले आहेत, आम्हाला मिळतील का? तर म्हटलं मी त्यांना फोन करतो, नंबर द्या. माझ्याकडे नंबर नव्हता, मी नारायणगावमध्ये त्यांचा नंबर मागून घेतला पराग शहांचा आणि त्यांना म्हटलं की शहासाहेब सर्वसामान्यांनी पैसे गुंतवलेत, पतपेढ्यात ठेवलेत, दागिने गहाण ठेवलेत, पतपेढ्याने ते कर्ज काढलेत आणि ते गुंतवलेत. ते म्हटले की मी काही लोकांचे प्रॉपर्टी विकून पैसे दिले आहेत आणि पुण्यामधली माझी प्रॉपर्टी विकली की ज्यांचे राहिले त्यांचे मी पैसे देणार आहे. पराग शहा तुम्हाला सांगतात की मी पैसे देणार आहे आणि गुंतवणूकदार हे सांगतात की ते गुंड वाटून आम्हाला दादागिरी करतात, दमदाटी करतात. याचा काय अर्थ घ्यायचा जनतेने? कोण गुंड पाठवते? पराग शहा हे गुंतवणूकदार सांगतात त्यांच्या वाईटमध्ये असं आहे, गुंतवणूकदारांनी स्वतः सांगितलेलं आहे. साहेब, जर पराग शहा गुंतवणूकदाराच्या घरी गुंड पाठवत असेल तर त्यांचं माध्यम काय? गुंतवणूकदाराने कुठं जायचं? स्थानिक पोलीस स्टेशनला की साहेब असे असे गुंड माझ्याकडे आले होते, यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. हा सनदशील मार्ग आहे, कायद्याच्या चाकोरीतनं जाणारा त्यांच्यावर त्यांनी गुन्हा दाखल करायचा. जर त्यांनी पराग शहाने गुंड पाठवले असतील तर गुंतवणूकदाराने पोलीस स्टेशनला जाऊन वाणीसाहेब गुन्हा दाखल करायचा. हा सरळ मार्ग आहे. जे मुद्दे उपस्थित केले हे मुद्दे जर उद्या बेकायदेशीर ठरले तर तानाजी तांबेंचा रोल काय? माझा साहेब एकही मुद्दा बेकायदेशीर नाही. तानाजी तांबे असे अनेक बॉम्बस्फोट फोडतात आणि नंतर गप्प बसतात. दाखवा ना तुम्ही साहेब एखादा. कारखान्यावर किती कोटीचा आरोप केला? 165 कोटीचा. काय झालं पुढे? काय झालं म्हणजे लोकांनी यायला नको का? ज्या वेळेला आरोप काय लोकांनी केले नव्हते? ऐका साहेब, मी सांगितलं होतं की कारखान्याची ऊसतोड सुरू झाली की गाड्या तुम्ही ट्रॅक्टर भरा, ट्रक भरा, मला प्रायव्हेट काट्यावर या, तिथे मी तुमचे वजनाचे पैसे देईल आणि तीच गाडी तुम्ही कारखान्याच्या काट्यावर घेऊन चला, मी तिथे. मग त्यातली जर तुम्हाला तफावत दिसली 1000 किलोची, 500 किलोची, 200 किलोची, ही तफावत दिसेल. पण एकही शेतकरी जुन्नर तालुक्यातून माझ्याकडे आलेला नाही. तुमचा आरोप वजनाचा होता का भ्रष्टाचाराचा होता? सगळंच होता, पण कुणी साथ दिली साहेब? मी एकट्याने जीव तोडला, सगळं केलं. तुम्ही असंच म्हणाल? नाही नाही ना, माझ्याकडे इव्हिडन्स होते साहेब, इव्हिडन्सशिवाय बोलत नाही. आजही माझ्याकडे इव्हिडन्स आहेत वाणीसाहेब. तानाजी तांबे सेटलमेंट बहादर आहे. दाखवा ना कुठे मी तानाजी तांब्याने आज 10 वर्षामध्ये कुठे सेटलमेंट केली, कोणाची केली सांगा. आणि त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घ्यावी, सांगावी की तानाजी तांब्याने अशी सेटलमेंट केली म्हणून. बरोबर आहे वाणीसाहेब? परंतु आता या सर्व गोष्टींमधनं काय निष्कर्ष निघावा, काय साध्य व्हावं असं तुम्हाला वाटतं? मॅडम, मी कालच ओतूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. जो मला माझी अवकात काढली त्या संदर्भात हो मी गुन्हा दाखल हो म्हणून मी अर्ज दिलेला आहे ना साहेब. हो दिलेला आहे. ती प्रोसेस पूर्ण होईल ना. ती आता पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे. मग त्याचा CDR काढणं, त्या CDRमध्ये तानाजी तांबे काय म्हणालेत, जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी काय म्हणालेत, हे काम कोणाचं आहे म्हणे साहेब? पोलीस यंत्रणेचे. त्यांनी दोघांच्या मोबाईलचे CDR काढावेत आणि तपासावेत. त्या CDRमधनं तर बाहेर पडेल ना की तानाजी तांबे चुकीचं बोलतोय की लोकप्रतिनिधी चुकीचं बोलतात. CDRमध्ये तुमचा कॉल झालेला कळेल, संभाषण नाही करणार. त्यांच्याकडे रेकॉर्डिंग असेल तर ते दाखवतील. माझ्याकडे नाही आहे रेकॉर्डिंग, त्यांनी दाखवावं. अजून काही सांगायचे? माझी जुन्नर तालुक्यातील सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की तानाजी तांबेची ही समाजसेवा तानाजी तांबे सतत चालू ठेवणार. तानाजी तांबे कोणालाही घाबरत नाही, कोणाच्या दमबाजीला घाबरत नाही आणि मरायलाही घाबरत नाही. पण माझी ही समाजसेवा जुन्नर तालुक्यात मी सदैव 24 तास सुरू ठेवणार. नमस्कार. संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस
कम्युनिटी मार्केट शिका आता फक्त 10 दिवसात, तेही अत्यल्प दरात आणि लाईव्ह मार्केटमध्ये. संजीवनी कम्युनिटीने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड S&R इंडिकेटर सोबत काम करून मिळवा उत्तम फायदा. संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस मध्ये आपला व्यवसाय व नोकरी पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध. क्लासची फी 10,000 रुपये. मात्र डिस्काउंट ऑफर मध्ये क्लासेस फक्त 5,000 रुपयामध्ये उपलब्ध. आताच संपर्क करा. आमचा पत्ता संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस, त्रिमूर्ती मंगल कार्यालय, 3रा मजला, आळेफाटा. संपर्क क्रमांक 7558 64 39 60 तसेच 9322 06 14 71. त्यासोबतच www.sanjeevaniCommunity.com ह्या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या. कम्युनिटी मार्केट शिकण्यासाठी आताच संपर्क करा. संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस. नमस्कार, माझं नाव संजय विष्णू गाडवे. मी संजीवनी कम्युनिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस आळेफाटा. कम्युनिटी मार्केट आणि शेअर मार्केट ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कम्युनिटी मार्केट हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे. तसं कम्युनिटी मार्केटमध्ये तुम्ही गोल्ड, सिल्वर, झिंक, कॉपर, क्रूड ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कमोडिटीज आपले जे टूल आहेत तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिडेन्स जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री किंवा आउट इन किंवा आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे. दुसरी गोष्ट आपण या व्हॉल्यूम बेस शिकवतो. लाईव्ह मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात, रेकॉर्डिंग क्लासेस नसतात. आपण जे आहे तर लाईव्ह मार्केटमध्ये जी पोझिशन चाललेली असते तिच्यावरती शिकवतो आणि आपला व्हॉल्यूम बेस आहे. इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम बघायला भेटणार नाही की हा आपल्याला आता इथं दिसतोय की बायर्स आणि सेलर किती बसलेले. हे तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच पोझिशन कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे. आपण हे बिग बुल कॅन्डल डेव्हलप केलेली आहे आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी, निफ्टी, कमोडिटी मार्केट कशाला पण यूज करू शकता. आपण ही क्लासेस पण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर पाहिजे असेल तर आपण इंडिकेटर पण सेल करतो. माझं नाव संदीप बंडलकर. मी संजीवनी कम्युनिटी मार्केटमध्ये क्लासेस केलेले आहे. मला रोजचा डेली 3,000 रुपये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि कॉलेज एज्युकेशन करून पण हा साईड बिझनेस साईड कमी करत आहे. माझं नाव आलिया अब्दुल मौलवी आहे. मी 12वी झालेली विद्यार्थी आहे. मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच माहीत नव्हतं. मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असतं. तेव्हा मी कमोडिटी मार्केट संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज 6 दिवस झाले तरी माझं आजपासून प्रॉफिट चालू आहे. 6 दिवसातच मी खूप चांगलं प्रॉफिट कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आहे. आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे आपण कधी पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो. कारण मी पहिले बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं पण सरांकडे आल्यापासून कम्युनिटीमध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून कम्युनिटीमध्ये ट्रेड करायला लागलो. पण कम्युनिटीमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त असल्यामुळे प्रॉफिट जास्त होतं आणि सरांच्या इंडिकेटरमुळं प्रॉफिट पण जास्त होतं. 100% वर्क करतंय इंडिकेटर वगैरे आणि त्यांची टूल्स पण वर्क करतात 100%. मी या आधी शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुणे या ठिकाणी केलेले पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे. आणि ज्यावेळेस मला आळेफाट्यावर कळलं का नवीन संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास चालू झाले त्यावेळेस मी सरांकडे क्लास जॉईन केले. सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स 100% वर्क करते. मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे कम्युनिटी मार्केट म्हणजे काय. कारण मी पहिल्यांदा सरांकडे क्लास केले कम्युनिटी मार्केटचे. आज माझा क्लासमधला 6वा दिवस आहे. सरांची 10 दिवसाची बॅच असते पण मला 6 दिवसातच खूप जास्त प्रॉफिट झाला आहे. आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने. तर मार्केटची बेसलाईन हे कोणच सांगत नाही. सरांनी स्वतः या बेसलाईनवर काम केले. सरांनी मिडल पॉईंट सांगितलाय मार्केटचा. हॅलो गाईज, माझं नाव समृद्धी सोपान कानडे. मी एक कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. संजीवनी कम्युनिटी क्लासेस इथं म्हणजे सरांना भेट दिली तेव्हा मला ट्रेडिंगचं टी सुद्धा माहीत नव्हतं. सरांची टीचिंग लेवल म्हणजे टीचिंग इतकी म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात. बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत सरांनी शिकवलं. टीचिंग लेवल सरांची खूप चांगली आहे. ट्रेडिंग एक सट्टा नसून एक बिझनेस आहे. प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली
तर प्रॉफिट 100% प्रॉफिट आहे. सरांचं इंडिकेटर इतकं बेस्ट आहे की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही. 100% प्रॉफिट आहे त्यात. मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा. तो सट्टा नसून खरंच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे.